अशाच प्रकारे 9:30 वाजलेत. क्लायंटला आपण 8:30चा टायमिंग दिला होता. नेहमीप्रमाणे आज पण उशीर आहे आणि आज एकतर उठलोय लवकर आणि हा दादा आज खूप लवकरच उठलाय. आज मला फोन करून उठवलं त्याने, म्हणजे बोलतो उठलाय का नाही. मला पण मी टेन्शन मध्ये, सगळ्याला टेन्शन आलं. टेन्शन आला लवकर कसं काय आता उठल्या. मस्त काय काहीतरी नवीन पितोय. हिल ना, हेल गो टू हेल हे काहीतरी नवीन आहे. आणि आता वाजलेत 9:15. क्लायंट आलेला आहे. आता लोकेशनवर आपण चाललोय. धनगर वॉटरफॉल आणि खूप सुंदर वॉटरफॉल आहे. फक्त पाणी हवंय तिकडं, पाणी पाहिजे तिकडं, बस काय. कोंडेश्वरला जायला लागेल लगेच. तर तुम्ही हे बघताय समृद्धी महामार्गाचा काम चालू आहे आणि रस्ता इथं भरपूर एकदम कंजेस्टेड आहे. सगळे इथं बसलेत मस्त. पिलेटिव्हिटी भरले हवी इथं. तर अशाच प्रकारे पोहोचलो आहे लोकेशनवरती. समृद्धी महामार्गाचा रोड बदलापूर पनवेलचा हा हायवे बनतोय इथे आणि आपल्याला इथून चालत जायचंय वरती. आता आलोय आपण शूटला इथे. इथून थोडं आता आपल्याला चालत जायचंय. कपल पण आलेत, सगळे रेडी आहेत. आता भेटू डायरेक्ट शूटला. चला चालू करतोय प्री वेडिंग. कपल येतात आहे, तोपर्यंत आपण लोकेशन बघू. खूप जास्त ऊन आहे आणि आपण चाललोय चालत आणि पहिल्यांदा आम्ही जरा खूप कष्ट करतोय चालायचे एकदम. पण फोटो एकदम कडक येणार आहेत. एनडी फिल्टर घेतलंय. ऊन असलं तरी लावलंय. या शूटसाठी मी खास एनडी फिल्टर घेतलं. मला ऑर्डर घेतली आहे. 15,000चा एनडी फिल्टर घेतलंय मी. आता बघा त्याचा रिझल्ट दाखवतो. नवीनच एनडी फिल्टर आहे. 15,000 कमी केलं. सॉरी 25. माझे पाय थरथरायला लागले. आरामात डायग्रामला थोडं दिसतंय पण आता बाकी सगळं तुमच्या फील्डवर. झूम जाम आलेले आहेत कपल. आता त्यांना समजत आहे कसं काय करायचं. शूट करताना असं आउटडोर शूट कराल तर डिफ्युजर आणि किंवा रिफ्लेक्टर असं सोबत घेऊन जा. त्याच्याने आपल्याला शॅडो आता थोडा काट तुम्हाला दिसतंय. ऊन किती पडतं काट काय आहे. हा बघा, हा फरक पडतो. दादा फोटोज काढतोय. कपल आहे आणि मी मध्ये सिनेमॅटिक शॉट घेणार आहे रील्ससाठी. दादा बसलाय गायडन्स. भाऊ आपला फुल मेहनत करतोय. धन्यवाद. माझ्या प्री वेडिंगला यायचा का सगळ्यांनी पहिलेच सांगतो. हा आरामात जाईल एकदा कम्फर्टेबल बस. कारण का तिथं तेवढी. अशाच प्रकारे दादा पाण्यामध्ये उतरला आहे. आकाश पण उतरलाय पाण्यात. कपल एकदम चांगल्या स्पॉट वरती बसले. ही मेहनत करतात मित्र आपले. बघितलं किती मेहनत करतोय आम्ही प्री वेडिंगला. प्री वेडिंग खायची गोष्ट नाहीये, ठीक आहे. आणि इथं मागे बघा कपल आणि दादा. समोरलंय ना मला आता ऍप्स येणार असे तेव्हा त्यांचं तर बिचाऱ्यांची हालत बघा काय. पाय ठेवला ना गेला. तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असं लोकेशन. कोणीही नाहीये आजूबाजूला. मस्त वॉटरफॉल आहे. मस्त असं लोकेशन आहे. मागं वॉटरफॉल आहे. कोणीही नाहीये इथे. मागं शूट चालू आहे आणि मी रील्स करतोय. वा मस्तपैकी दादा डोंगरावर चढलाय. एक मस्त पोज आहे. तो फोटो मस्त आहे याचा. एक सुंदर असा शूट झालंय. एक लोकेशन कंप्लीट झालंय. खूप सुंदर फोटो आलेत.
तुम्ही बघालच फोटोज. थोडंसं कष्ट करायला लागतात जायला यायला, पण लोकेशन खूप सुंदर आहे. एक नवीन गोष्ट, मी पडणार होतो पण दादा पडलाय, आज पाण्यात भिजलाय. ती पाठी नवरी दिसते, ती पण पडली आहे. दोघांनी मस्त उद्घाटन केलं. फोटो काढत होता पण थोडासा तोल गेला, पाय तू पाडला साल्या मला. आणि हे बघा, हे आमचे मित्र फोटोग्राफर वेडा बॉडी बिल्डर ब्रुसली सिक्स पॅक. हा पण फोटोग्राफर आहे का? राणे, आदित्य राणे. काय बघा अनुज. चला आता आम्ही आलोय जेवायला. तुम्ही पण या. कोणतं हॉटेल आहे रे? मेघ मल्हार. या तुम्ही पण जेवायला. चाललो आता आम्ही. तुम्ही का मागवले? आम्ही दोघांनी चिकन थाली मागवले. तुम्हाला जेवायला यायचं असं तर लवकर या, नाही तर खपल. आपल्यावर बोलायचा नाही. हे तुला काय पाहिजे? वजरी चिकन. तर दादाची सुरमई थाळी कॅन्सल झालेली आहे आणि चिकन झालेला आहे. आणि चिकन मसाला चिकन थाळी मागवली स्पेशल वाली एकदम. सोलकढी वर्सेस शेवटी आमच्या लेवलला आलेला आहे दादा. दादा आमच्या लेवलला आलेला आहे. आता बघू कसा काय, आता पुरं दाखवतो तुम्हाला डिश कशी लागतं कशी नाही, समजेल तुम्हाला. आमची थाली आलेली बोंबील बाबा खतरनाक. दादा हे जेवायला दादा याची थाली का आलीच नाही, आमची आलेली बाबा खतरनाक. बाबा आली 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 आली. चला मग आता काही जेवतो आम्ही. भेटू नंतर पुरं टेस्ट घेतली जराशी. एक नंबर टेस्ट आहे. कधीही बदलापूरमध्ये याल ना या हॉटेलला, मेघ मल्हार बरोबर ना? एक नंबर खतरनाक नाही. बार्बी डॅम रोड, बदलापूर पासून बार्बी डॅमला जाताना राईट साईडला हे हॉटेल आहे. तुम्हाला दाखवतो मी हॉटेल बाहेरून. खूप सुंदर एक नंबर टेस्ट आहे. जे बोंबील लागतात ना, प्रकारे मस्तपैकी जेवण झालंय. किंग कबीर रिसॉर्टमध्ये चाललोय सध्या. त्यानंतर आम्ही बार्बी डॅम आणि एक नदीचा एक स्पॉट आहे चांगला असा, मस्त लोकेशन मस्त आहे. तुम्हाला दाखवतो. ऊन जरा ऊन जरा खाली येईल, आता भरपूर ऊन आहे. जरासं खाली येऊ दे, एक तास जाईल, मग त्यानंतर आपण शूट सुरू करूया. खरंच खूप सुंदर जेवण होतं. तुम्ही जर या साईडला कधी आलं तर नक्की विजिट द्या. मस्त जेवण आहे, पावर. तर अशाच प्रकारे आपण एका रिसॉर्टमध्ये आलो आहे. ॲक्च्युली किंग कबीरला जायचं होतं, पण ग्रीन व्ह्यू म्हणून हा रिसॉर्ट आहे, तर इथं आलो आहे. आणि कपल गेले चेंजिंगसाठी आणि आम्ही थोडासा आराम करतो सगळेजण. थोडासा टाईम भेटला आहे, दादा तर झोपला आहे मस्त. तर थोड्याच वेळामध्ये शूट सुरू करूया. या लोकेशनला आलो, बार्बी डॅम. पहिलाच फोटो आपल्याला हवाला भेटलाय. मस्त असा फोटो भेटला एकदम. तर अशाच प्रकारे क्लायंटची गाडी आम्ही घेतली आहे आणि क्लायंटला आम्ही 4 व्हीलरमध्ये बसवलं आहे. तर आम्ही चाललो आहे आता दुसऱ्या लोकेशनवरती. इथे ठीकठाक फोटो आलेत, चांगले रील्स पण बनतील याच्यामध्ये. रील्सचं पण शूट चांगलं घेतलं आहे. चला आपण जाऊया दुसऱ्या लोकेशनला. तर तुम्ही बघू शकताय किती मेहनत करतायत एका फोटोसाठी. तर एक फोटोसाठी फुल मेहनत चालू आहे, बघू शकता तुम्ही. एकदम जोश मध्ये तो पण खतरनाक फोटो बघा. कपल बघा कसे झोपलेत.
करू सर. फ्लॅशलाईट रेडी कर ब्लू कलर मध्ये. तर अशाच प्रकारे आपण फायनल टप्प्यात आलेलो. फायनल टप्प्यात आलोय. फायनल टप्प्यामध्ये खूप मेहनत केलेली आहे आपण सर्वांनी. लाकडं आणली ती आणि अमितनी काय घंटा मदत नाही केलेली. नुसता व्हिडिओ काढण्यासाठी वाकलाय बघ. बसता पण येत नाही. दाखव त्याला. बसता पण येत नाही त्याला. बसलाय बघ कसा. बघ स्प्रिंग स्पंज. दमलो. आता तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला त्याच्यात कसं दादाला उचलून घेतलंय. आता दादा मला उचलून घेणार आहे या व्हिडिओ. आणि मग माझा तो शेवटचा व्हिडिओ असेल. आकाश दादा काय बोलाल? आवडी थंडी वाजत काय सांगू तुला. शेकोटी पेटवत लावले आता. आकाशलाच काम आहे ना नुसता. हा ना. कसं केलंय बघ काम. एकदम परफेक्ट असं त्यानं केलेलं आहे. सेटअप दिसला पाहिजे ना भाई. तर आता आपण शेवटच्या आउटफिट वरती शूट करतोय. इकडे गरम आहे पाणी. बॉनफायर. आता बॉनफायर करणार आहे आम्ही. क्लायंट गेलाय. कपल जो आहे तो गेलाय चेंज करायला. आणि सध्या आता शूट करू आपण. थोडंसं युनिक काहीतरी करता येईल का याचं ट्राय करूया आपण. आणि आता जे फोटो आम्ही तुम्हाला स्लाइड शो दाखवू ना त्याची सेटिंग पण सांगणार. आयएसओ किती, ॲपर्चर किती, काय कसं काय ठेवलंय ते बघू. सुरुवात केली आहे नवीन. काय भेटते रिस्पॉन्स बघूया. चांगला बघू. तुमचा सपोर्ट असू दे. साहिल आणि त्यांची टीम आहे खूप चांगलं काम करतात आणि आम्हाला पर्सनली त्यांचं खूप चांगलं काम आवडलं. जसं की ते लोकेशन सांगतात प्लस तुम्हाला कशी पोस्ट द्यायची किंवा काय करायचं त्या पूर्ण टीमनी आणि त्यांनी खूप मेहनत घेतली आमच्या मागे. जसं की आम्हाला फोटोशूटबद्दल जरासं पण काही माहीत नाही बट हा त्यांची मेहनत त्याच्या मागे. आपण एखादं फोटोशूट बोललं तर आपल्याला ते इझी वाटतं पण त्याच्या मागे त्यांची मेहनत खूप असते. व्यवस्थित आता आमचा फोटोशूट केला त्याच्याबद्दल धन्यवाद. त्यांच्या टीमचा पण आमच्याकडून धन्यवाद. आणि पुढे आमच्याकडे काही असेल किंवा कार्यक्रम असेल आम्ही त्यांनाच सजेस्ट करू आणि आम्ही तुम्हालाही सांगतो की तुम्ही पण त्यांनाच सजेस्ट करा की खूप चांगलं आहे. आमचा तर एक्सपिरियन्स त्यांच्याबरोबर खूप चांगला होता. आजचं काम झालेलं आहे. सगळं काम झालं आहे. क्लायंट पण खूप खुश आहेत. आणि आता ते फोटो टाकणार आहे त्याचे तुम्हाला पूर्ण डिटेल देणार आहे की फोटो कुठल्या सेटिंगवर काय सेटिंगवर काढले. अनुज मानेचा चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा. आणि आजचं काम होतं साहिल सर. नवीन भाऊ चालू झाला फोटोग्राफीमध्ये. तर साहिल ननावड्याला पण फॉलो करा तुम्ही सगळ्यांनी. चला बाय बाय.